अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी अक्षरशः उच्छाद मांडलेला आहे। अहिल्यानगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारींच्या घटनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। अशाच पद्धतीची एक धक्कादायक घटना जर पाहिली तर अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमधील नेवासा रोडवरून पुढे आलेली आहे। नेवासा रोडवर असलेल्या लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये भर दुपारी एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे। जेवणाच्या कारणावरून झालेल्या क्षुल्लक वादातून तिघा जणांनी हॉटेल मालकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला आणि या भीषण हल्ल्यात एका हॉटेल मालकाचा मृत्यू झालाय तर दुसरा जण जो आहे तो किरकोळ जखमी झालाय। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये गुन्हेगारांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील नेवासा रोडवर एका हॉटेल मालकाची हत्या करण्यात आली आहे। मुंबईहून आलेले दोन पाहुणे आज श्रीरामपूरमधील हॉटेल लक्ष्मीनारायण येथे मुक्कामासाठी आलेले होते। हॉटेलच्या रजिस्टरमध्ये त्यांची अधिकृत नोंद झालेली नव्हती। दुपारी या पाहुण्यांनी जेवणाची ऑर्डर दिली, मात्र ऑर्डर तयार होऊन टेबलवर येण्यास काहीसा उशीर झाला। याच कारणावरून आधीच मद्यधुंद अवस्थेत असलेल्या स्थानिक आरोपींनी हॉटेलच्या वेटरशी हुज्जत घालायला सुरुवात केली आणि त्याला मारहाण केली। हा वाद मिटवण्यासाठी वेटरला वाचवण्यासाठी हॉटेल मालक आकाश दुबैया तात्काळ पुढे आले, मात्र नशेत धुंद असलेल्या हल्लेखोरांचा राग अनावर झाला आणि त्यांनी हॉटेलमधील टीपॉय आणि इतर जड वस्तू उचलून थेट आकाश यांच्यावर हल्ला चढवला। हा हल्ला इतका भीषण होता की डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्यानं 34 वर्षीय आकाश रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। त्यांना तात्काळ साखर कामगार रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। या मारहाणी दरम्यान मध्यस्थी करायला गेलेले आकाशचे चुलत भाऊ कुणाल दुबैया आणि नुकतेच पुण्याच्या प्रवासाहून हॉटेलमध्ये पोहोचलेले आकाशचे वडील शेखर दुबैया यांनाही हल्लेखोराने बेदम मारहाण केली। त्यात हे दोघेही जखमी झालेले आहेत। हा सगळा भयंकर थरार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालाय। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासणी केली आणि त्याचबरोबर तपासाची चक्र फिरवली। अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांनी फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी अवघ्या काही तासात मुख्य आरोपी सूरज जाधव, यश जाधव, ओम डफळ या तिघांना अटक केली आहे। यातील मुख्य आरोपी सूरज जाधव हा जखमी असल्यानं पोलीस बंदोबस्तात त्याच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर त्याचे इतर दोन साथीदार आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणाहून या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। धक्कादायक बाब म्हणजे मुख्य आरोपी सूरज जाधव हा या परिसरातील एका मोठ्या गुन्हेगाराचा नातेवाईक असल्याची सुद्धा माहिती आता पुढे आली आहे। त्याचबरोबर ओम डफळ यालाही सध्या जी आहे ती अटक करण्यात आली आहे। या मारहाणीच्या मुख्य प्रसंगादरम्यान मुंबईचे जे दोन पाहुणे फुटेजमध्ये दिसत नसले तरी सुद्धा वाद त्यांच्यामुळे सुरू झालेला होता आणि ते सध्या फरार झालेले आहेत। श्रीरामपूर पोलीस आता या फरार पाहुण्यांचा शोध घेत आहेत। केवळ जेवणाची ऑर्डर उशिरा आल्यासारख्या अत्यंत किरकोळ कारणावरून एका तरुण हॉटेल व्यावसायिकाचा जीव घेतला जातो। यावरून गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नाही असा प्रश्न आता या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे। पोलिसांनी 3 स्थानिक आरोपींना अटक केली असली तरी सुद्धा या वादाची मूळ ठिणगी टाकणारे मुंबईचे जे 2 पाहुणे आहेत ते अद्यापही फरार आहेत। पोलिसांचा कसून शोध घेत आहेत आणि या पाहुण्यांना पोलीस कधी ताब्यात घेतात हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्या आरोपींना आता काय कठोर शिक्षा होणार, त्याचबरोबर आता पुढे या प्रकरणामध्ये कोणते महत्त्वाचे अपडेट येतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। परंतु भर दिवसा गजबजलेल्या भागात हॉटेल व्यावसायिकाची अशा प्रकारे हत्या झाल्यानं श्रीरामपूरमधील व्यापारी वर्गात यामुळे तीव्र संताप आणि भीतीचं वातावरण आता निर्माण झालंय। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा या घटनेमुळे ऐरणीवर आलाय। विशेष म्हणजे 11 दिवसात श्रीरामपूर शहरात प्राणघातक हल्ल्याची ही 4थी घटना घडल्यानं नागरिकांमधून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। आता पोलीस या गुन्हेगारांवर यापुढे कोणती कठोर कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांचा अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।